8 ऑक्टोबर 2023 रोजी जाधव पॅलेस बडनेरा रोड अमरावती येथे प्रथमतः विदर्भस्तरीय बालमधुमेही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला पालकांसह एकूण 230 व्यक्तींनी सहभाग नोंदविला। डॉक्टर अजय डफळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार आणि डायबेटिक असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे, सुधा जाधव व शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषदेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। या प्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर मिलिंद जगताप, डॉक्टर राजेंद्र ढोरे, परिषदेचे समन्वयक डॉक्टर विनीत साबू, डॉक्टर प्रवीण राठी, डॉक्टर रोहित चोरडिया तसेच अतिथी म्हणून डॉक्टर विद्युत खांदेवाले, डॉक्टर अनुराधा तोटे, डॉक्टर सतीश तिवारी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। शहरी व ग्रामीण भागातील बालमधुमेहींच्या समस्या गंभीर आहेत। जिल्हा नियोजन समिती सभेत जिल्ह्यातील बालमधुमेहींकरिता इन्सुलिन औषधीसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्धतेकरिता व संपूर्ण भारतातील डायबिटीसच्या रुग्णांकरिता शासकीय रुग्णालयातून इन्सुलिन उपलब्धते संदर्भात राज्य व केंद्र शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न लवकरच करण्यात येईल, असे निवेदन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले। सामान्य जनतेला औषधींचा व तपासण्यांचा खर्च हा न परवडणारा आहे। याकरिता प्रत्येक महिन्यातून 2 दिवस मधुमेहींकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात संपूर्ण तपासणी केंद्र बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना या प्रसंगी केली। सामाजिक दृष्टिकोनातून डायबेटिक असोसिएशनचे कार्य हे निरंतर सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे। मी सुद्धा असोसिएशनचे कार्य जवळून बघितले आहे। खासदार यांच्या सहकार्य व सूचनेनुसार बालमधुमेहींकरिता इन्सुलिन औषधींची व्यवस्था आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयातून करण्यात येईल, असे मनोगताअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी सांगितले। सदर परिषदेला उद्योजक राजेंद्र जाधव, डॉक्टर दिनेश वाघाडे, बालरोग तज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा काळे, डॉक्टर स्वप्नील शिरभाते, संतोष गुप्ता, किरण सामरा यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजित परिषदेबाबत आनंद व्यक्त केला। या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉक्टर मिलिंद जगताप, डॉक्टर विनीत साबू, डॉक्टर प्रवीण राठी, डॉक्टर रोहित चोरडिया, संदीप टाले, देवकृष्ण शर्मा, एनसीडी समन्वयक विनोद साबळे तसेच महालॅबच्या संचालक रुपाली ठाकरे इत्यादींनी प्रयत्न केले। संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन राजेश पिदळी, जनसंपर्क अधिकारी डायबेटिक असोसिएशन अमरावती यांनी केले। उत्कृष्ट सहभाग नोंदविलेल्या बालमधुमेहींचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला। या परिषदेला बालमधुमेही व त्यांचे अतिनिकटचे नातेवाईक मिळून एकूण अंदाजे 235 व्यक्तींनी सहभाग नोंदवून अभिप्रायाअंतर्गत आनंद व्यक्त केला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।